नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई। कत्तलीसाठी घेऊन जाणारे 8 गोवंशीय जिवंत जनावरे व 2 पिकअप वाहनासह एकूण 6,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। दिनांक 17/8/2023 रोजी पहाटे 4:50 वाजण्याच्या सुमारास कोतवाली पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहमदनगर शहरातील स्टेट बँक चौकाकडून जुने कलेक्टर कार्यालय, बूथ हॉस्पिटल, अहमदनगर रोड येथे अज्ञात इसम हे कत्तल करण्याकरिता व त्यांना चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना त्रास होईल अशा रीतीने दोरीने दाटी रेटीमध्ये 2 पिकअप मध्ये बांधलेल्या स्थितीत गोवंशीय जातीची जनावरे घेऊन जाणार आहे अशी माहिती मिळाल्याने रात्र गस्तीवर असलेले अंमलदार यांना सदरबाबत माहिती कळवून खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या। त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाने स्टेट बँक चौकाकडून जुने कलेक्टर कार्यालय, बूथ हॉस्पिटल, अहमदनगर येथे जाणाऱ्या रस्त्यावर शोध घेतला असता 2 पांढऱ्या रंगाचे पिकअप क्रमांक MH12, MX 9426 व MH16 CC 8595 हे संशयास्पदरित्या जात असल्याचे निदर्शनास आल्याने गुन्हे पथकाने सदर 2 पिकअप वाहनास थांबवून त्यावरील चालकास त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मुन्नान इब्राहिम शेख, वय 50 वर्ष, राहणार घर नंबर 1860, बेपारी मोहल्ला, झेंडी गेट, अहमदनगर, गौस कुरेशी, राहणार बेपारी मोहल्ला, झेंडी गेट, अहमदनगर असे असल्याचे सांगितले। त्यास त्याच्या गाडीमधील काय माल असल्याबाबत विचारपूस करता त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याच्या गाडीची झडती घेतली असता त्या 2 पिकअप वाहनामध्ये 2,40,000 रुपये किमतीचे 8 लहान मोठे काळे पांढरे रंगाचे गोवंशीय जिवंत जनावरे, 4 लाख रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाचे 2 पिकअप असा एकूण 6,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 931/2024 महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5 व 9 प्रमाणे प्राणी क्लेश प्रतिबंध अधिनियम सह सन 1960 चे कलम 11 प्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल सतीश शिंदे यांचे फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गणेश धोत्रे करत आहेत। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासो, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारतीसो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पोसई, महेश शिंदे, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, सतीश भांड, सलीम शेख, विक्रम वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम, अमोल गाडे, सतीश शिंदे, अनुप झाडबुके, राम हंडाळ यांनी केली आहे। अहमदनगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।